तसं बाबासाहेब आंबेडकरांचं जे कार्य आहे याचं काय महत्त्व होतं हे लक्षात आहे का? इथे अनेक प्रकारच्या अडचणी समाजापुढे असतानासुद्धा हा देश आणि हा समाज सगळा एकत्र राहायला पाहिजे याकरता भारतातला जर समस्या आहे तर त्याला समाधान तर सुद्धा भारतातलंच असलं पाहिजे एकत्र ठेवा. आणि ते उत्तर बाहेरून शोधता येणार नाही. हा जो एक महत्त्वाचा विषय त्यांनी लक्षात घेईल त्यानुसार आपली पावलं त्यावेळी बऱ्याच लोकांची ती लक्षात आली नसतील, परंतु जसा काळ पुढे जातोय त्यांनी समाजाच्या विशेष करून हिंदू समाजाच्या एकतेकरता आणि त्यामध्ये आवश्यक त्या सुधारणांकरता कसे ठोस प्रयत्न केले त्याची मदत आपल्याला होते. आपल्या संविधानाला सुद्धा 75 वर्ष पूर्ण झालेले आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं त्याला आपण संविधान निर्माता नव्हतं त्याचं जे योगदान आहे ते अतुलनीय आहे. आणि स्वतंत्र भारतामध्ये अशा प्रकारचं संविधान आणि ज्याच्याकरता सगळ्यांचं मन बनलं आणि डॉक्टर बाबासाहेबांच्या नेतृत्वामध्ये संविधान निर्मिलं गेलं ही पण आपल्या देशाची विशेषता आहे की एखादा समाजामध्ये जो प्रश्न आहे जर त्याचं उत्तर जगामध्ये पण शोधण्याचे प्रयत्न झाले पण त्याच्या पद्धती निराळ्याच होत्या त्या फार लांबलचक होत्या किचकट होत्या. परंतु आपल्या देशामध्ये सरळ सरळ जो समाज मागे राहिला त्याच समाजात व्यक्तीला पुढे ठेवून नवीन काळातली आपली पावलं काय असती हे दिशादर्शक आहे त्यांना संविधान निर्माता बनवण्यामध्ये आणि त्यामुळं आणि पूर्ण समाजाने जे स्वीकार करण्यात आणि त्यामुळं कोणी काही म्हणत असले तरी पूर्ण देश आज त्या संविधानाने चाललेला आहे आणि त्यामुळं ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे आणि आपल्या एकतेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामुळं त्याला या प्रसंगी सर्वांनी आपले भेदाभेद विसरून आणि राजकीय कारणाने